साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक 0% डाऊन पेमेंट 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। खासदार निलेश लंके यांचा बेलवंडी इथे भव्य नागरिक सत्कार आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। बेलवंडी गावाचे माजी सरपंच उत्तमराव डाके यांनी या सत्कार समारंभाचं आयोजन केलं। कार्यक्रमाप्रसंगी खासदार निलेश लंके यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हटलंय की जीवाभावाचे कार्यकर्ते जर बरोबर असतील तर बलाढ्य शक्तीचा पराभव होऊ शकतो। याचं उत्तम उदाहरण अहमदनगर जिल्हा लोकसभा मतदारसंघ आहे। श्रीगोंदा तालुक्यातील माझा जन्म आहे। बेलवंडी, पिंपळगाव, पिसा या भागामध्ये मी वाढलो। येथील जनतेनं मला भरभरून प्रेम दिलं। मला संसदेमध्ये पाठवण्यासाठी तालुक्यासह बेलवंडीकरांचा आणि परिसराचा मोठा वाटा आहे। माजी सरपंच उत्तमराव डाके आणि त्यांचे सहकारी गावासाठी रात्रंदिवस काम करतायत। लोकसभेला माझ्यासाठी जसं प्रामाणिक काम कार्यकर्त्यांनी केलं आहे तसंच विधानसभेला करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय। तर माजी सरपंच उत्तमराव डाके यांनी खासदार लंके यांच्या समोर कुकडी पाण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी, गाव पातळीवरती होणारं राजकारण, तर मंदिरांना सभामंडप, बेलवंडीमधील पोलीस स्टेशनला चांगल्या स्वरूपाच्या इमारतीसाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून द्यावा अशा विविध मागण्या खासदार लंके यांच्या समोर मांडल्या। तर विरोधकांवरती टीकेची झोड उडवत त्यांचा समाचार यावेळी घेतला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस हे होते, तर माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र फाळके, सुदाम पवार, हरिदास शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडलाय। आता असं काय नाही राहिलं, बेलवंडी जनता जे ठेवी ना ते अख्खं नगर दक्षिण ऐकत। हे बेलवंडी हे नुसतं गाव श्रीगोंदा तालुक्यातलं नाही राहिलं। राहुल दादा साहेब या गावाची जी दिशा दिली हे पूर्ण नगर दक्षिणला दिशा दिली, म्हणून या नगर दक्षिण मध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस खासदार झाला। हे सगळ्यात महत्वाचं, ही दिशा फक्त तालुक्याला नाही दिशा दिली। आता या गावाने दिशा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाला द्यायची। आणि आता अनेक मान्यवरांनी भाषणात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या। राहुल दादांनी सांगितलं की या व्यासपीठावर नवीनच आले। राहुल दादा तुम्ही ज्या व्यासपीठावर होते ना ते व्यासपीठ नुसतं राजकारणामध्ये कसा आपला स्वार्थ साधता येईल असं व्यासपीठ होतं। आणि हे जे व्यासपीठ आहे ना ते उत्तमराव डाके आणि या सगळे परिवाराचं व्यासपीठ काय म्हणतात सुनील, हे व्यासपीठावर जीवाला जीव देणारे माणसं आहेत। हे सगळे निस्वार्थी भावनेने काम करणारे हे सगळे लोक आहेत। सगळेच आम्ही भोसले असो, विजय असो, सगळे मध्ये हे सगळे मंडळी आहे ना जीवाभावाचे लोक आहेत। म्हणजे आता बाबासाहेबांनी सांगितलं तसं हे व्यासपीठावर जपायची जबाबदारी तुमची आमची सर्वांचीच राहणार आहे। आणि हे निस्वार्थी काम करणारे लोक। उत्तमरावने भाषणामध्ये काय सांगितलं, मी एखादा पेशंट असला की मी ॲम्ब्युलन्स घेऊन जातो, हॉस्पिटलला ऍडमिट करतो आणि खिशातले 2 रुपये टाकीतो। म्हणजे ही भावना निस्वार्थी काम करणारा आमचा उत्तमराव। आणि साहेबांनी पण उत्तमरावला सल्ला दिला, आता आम्ही बरोबर आहे पण आता तुम्ही मागे सरल्यावर काय, आता मागे सरायचं नाही, आता रडायचं नाही, आता लढायचं। आणि आता असं डोक्यातून काढून टाकायचं हे लय मोठे त्यांना जुळण का नाही। अरे मी एक उदाहरण डोक्यात समोर ठेवायचं, लढायचं बिंदास। माझं किती मोठी लढाई नाही ना आता पुढे। मी जर असं म्हणलं असतो काय लय मोठे म्हणून दादा आहे आवाज परवा लय मोठी लढाई आणि जुळण का, तर मी खासदार झालो असतो का, कधीच नसतो खासदार झालो। मी तर सांगतो आपली नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची आपण निवडून खासदार निवडून आलो ना हे देशासाठी एक उदाहरण झालेलं आहे। देशामध्ये बऱ्याच म्हणजे
बऱ्याच बहुजन समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना असं वाटायचं की मला पण राजकारणात यायचं, राजकारणात येऊन मला समाजकार्य करायचंय. दुसऱ्या बाजूला विचारायचं, अरे आपल्याकडे नाही पैसे, आपल्याकडे नाही आर्थिक ताकद, आपल्याकडे नाही राजकीय ताकद, मग मी कसा या निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो आणि समाजकार्य करू शकतो. ही एक नेहमी तरुणांमध्ये, सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणांमध्ये एक शंका असायची. पण आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून, आपल्या निकालाच्या माध्यमातून या राज्यातील नाही देशातील तरुण सुद्धा या निवडणुकीला, कुठल्याही निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो. नुसतं सामोरं जाऊ शकतो नाही तर जिंकून येऊ शकतो. हे एकमेव उदाहरण आपल्या या निवडणुकीच्या माध्यमातून झालेलं आहे. उत्तमराव, तुम्ही आणि तुमच्या सर्व टीमने अतिशय चांगलं काम केलं. सर्वांची इच्छा होती की खासदार साहेब बेलवंडी गावामध्ये पदार्पण करतील आणि आपल्या बेलवंडी गावाला चांगल्यापैकी सगळ्यांनी, शेतकरी कुटुंबातील सर्व असल्यानंतर आमचे साहेब बेलवंडी गाव नक्कीच आमचं गाव एक वेगळ्या धर्तीचं, वेगळ्या विचारातलं आहे. आजपर्यंत आमच्या गावाने जो निर्णय घेतला आणि चांगलं मतदान केलं. आज तुमच्याविषयी जे लोकांना आस्था होती, प्रत्येक लोक आता बाकीच्या माणसांनी, कार्यकर्त्यांनी सगळं शेतकऱ्याला, सामान्य माणसाला दम देण्याचं काम केलं. पण सर्व शेतकरी एकानी सर्वांनी तुतारीला मतदान केलं. आमच्या मंडपात आम्ही 10-15 जण बसलो होतो. बसल्यानंतर आम्हाला आम्ही पाणी पिण्याची आरती जेवढं करत बसलो. पण आमची बेलवंडी गावची जनता इतकी सुज्ञ आहे की त्या सर्वांनी तिकडे मंडपात गर्दी केली, पण मला फोन करून जायची, उत्तम भाऊ मतदान केलं बरं का. मला वास असे माणसं उद्याच्या काळात सुद्धा राहणार आहेत. कारण काही गोष्टीत दडपशाही असते, लोकांना काही गोष्टी कामं असतात, त्यामुळे लोकांना वाटतं. आणि परिस्थिती त्यांची अशी की त्यांना आतापर्यंत सगळ्या गोष्टीची पदं मिळाली. म्हणजे ते जिल्हा परिषद सदस्य झाले, जिल्हा उपाध्यक्ष 2दा झाले, जिल्ह्याच्या काँग्रेसचे अध्यक्ष झाले, त्याच्यानंतर कारखान्याचे 3दा संचालक झाले, त्याच्यानंतर पंचायत समिती सदस्य झाले. परत म्हणजे मला सरपंच व्हायचे, ठीक आहे, काय हरकत नाही. आमच्या गाव एवढं शांत आहे की तरी मी प्रामाणिकपणेला विसरत नाही. माझा बाबा म्हणजे येताना एका शब्दात नाथ बाबा शब्दात मी खोटं बोलत नाही. मला आतापर्यंत गावाने चांगल्या पद्धतीने मला काम करण्याची संधी दिलेली. माझ्या सगळ्या कुटुंबाची काताडी काढली तरी या बेलवंडी गावात छपरा जरी शिवलं तरी माझं तुमचं उपकार विसरणार नाही. अशा पद्धतीमध्ये ह्या गावाला आतापर्यंत इमानदारीमध्ये सगळ्या लोकांचं आज मतदान झालं आहे. तुम्हाला सांगतो, कुकडी कॅनल सुटला आणि कुकडी कॅनल बंद व्हायचा दुसरा म्हणजे शेवटचा दिवस 2 दिवस राहिले, मग यांनी डांबरून घेऊन बसायचे. आणि मग मला आंदोलन केलं, मी त्या आंदोलनामध्ये लोकच कोणी आले नाही. आता पहिल्यांदा जर कॅनल सुटला मग आंदोलन केलं तर त्याच्यावर काहीतरी विचार होईल ना. तर त्यांचं निर्णय की आता त्या सगळ्या गोष्टीच्या गावाला म्हणजे गावकऱ्याला मान्य नाही असं एक मला वाटतं. आणि नेत्यांना माझी एक विनंती आहे की नक्कीच विसापूर झालं, गारगाव झालं, बेलवंडी झालं, लोणी झालं, पिसोरा असेल, तुम्हाला तर हंगेवाडीचं काय मागे, त्याच्यानंतर चिमणा आहे, याच्यात आम्हाला पाहण्यासारखा संघर्ष भरपूर वेळा करायला झाले. त्या गेटला जायचं आणि कॅनलवर जायचं की कुणी जायचं गेलं की फोडायचं, फोटो काढायचे आणि 50 पाणी सोडायचं, परत दुसऱ्या दिवशी पाणीच नाही. अशी परिस्थिती आमच्या गावाची झाली. एक तुम्हाला अजून एक विनंती करतो तर की आमच्या डिवाइड चारी आणि एक आमचा हंगाडी होईल, हे तुम्ही लाखला श्रीगोंद्याला पाणी सुटल्यानंतर इथे लाखला शेवट येतात आणि त्या डिवाइड चारी असेल आणि आमचा हंगाडी असेल तर तो गव्हाणवाडीमध्ये घेण्यासाठी तुम्ही मदत करावा अशी मी तुम्हाला एक विनंती करतो. वाडेगावांमध्ये घेण्याची विनंती करतो. त्याच्यानंतर ज्या काही आमच्या मंदिराचं परिस्थिती अशी झाली की या बेलवंडी गावाचा नाथबाबा पारगावचं मंदिर पूर्ण झालं. पारगावचं मंदिर किती दिवसातून किती वर्षात पूर्ण झालं हे सर्वांना माहित आहे. आमच्या आमचं गाव पूर्णतः वर्गणी देत असते. पण साहेब आमची परिस्थिती अशी झाली की आग्र्याचा ताजमहाल शहाजहांनी बांधल्यासारखं आमचं मंदिर चाललंय. म्हणजे आमचं मंदिर व्हायचं का हे एक मला प्रश्न आहे. फक्त गाव मोरण्याचे, गावाचा विकास करायचा आणि व्हिजन करायचे, कसलं व्हिजन काही कळणार नाही.
दुसरी गोष्ट, आमच्या मंदिरासाठी एक सभामंडप द्यावा असं एक मी तुम्हाला विनंती करतो. त्याच्यानंतर आणि आता जर परत पैसे कमी पडले तर आधी सभामंडप मग आम्ही मंदिर कमी पडतात मंदिरासाठी आम्हाला काहीतरी पैसे द्या अशी परिस्थिती, म्हणजे ते मंदिर तरी पाठवून पूर्ण करून घेता येईल अशी परिस्थिती. दुसरी गोष्ट, आपल्या स्वामी समर्थ मंदिरात त्यांनी 10 कोटी स्वामी समर्थाला ट्रस्ट केलेलं आहे, तर त्यांना एक सभामंडप द्यावा अशी तुम्हाला विनंती करतो. एक महादेव मंदिर, तिथं मंदिर जुनं हेगडपंथी मंदिर आहे, तर त्या मंदिराला सुद्धा काहीतरी तुम्ही मदत करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि याच्या जे अशोक डॉक्टरनी सांगितलं की आमच्या बेलवंडी पोलीस स्टेशनचं परिस्थिती अशी, तुमचं सुद्धा चुक्याचं पोलीस स्टेशन आधी झालं, मग आमचं पोलीस स्टेशन आम्हाला यायलाच, मग आम्ही दिवसभर बसले बोलणं केली टाळ वाजून, पण तेव्हा SP आले, त्यांनी सांगितलं पोलीस स्टेशन झालं तुमचं, काय अडचण नाही. आम्ही ग्रामपंचायतीची जागा दिली त्यांना, सगळी गोष्टी सुरू झालं. पण परिस्थिती अशी झालेली की शिवकुल कलेक्टर पण 7/12/8 आणि सगळं त्यांच्याकडे दिलेलं आहे, पण ती SPच्या नावाची व्हायची राहिलेली. निधी पोलीस स्टेशनचा असेल कारण तुमचं पोलीस स्टेशन बांधून झाले, फक्त आता आमच्या त्या पोलीस स्टेशनची परिस्थिती लई बेकार आहे. म्हणजे आम्ही काय करतो, त्या आम्ही काही खोल्या बांधून दिले ग्रामपंचायती, त्याच्यावर पोलीस स्टेशन चालले, तेवढे चांगलं काम करावं असं मी तुम्हाला विनंती करतो. आता मला बरेच वर्ष गेले, पण मला एक स्वप्न होतं की 14 काय होतं ते ग्रामपंचायतच चांगल्या पद्धतीने काम आपण करू शकतो. साहेब, ते ग्रामपंचायत माझी मिसेस सरपंच असताना ती ग्रामपंचायत व्यवस्थित केले. गावात काहीतरी चांगल्या गोष्टी करण्याचा निर्णय नक्कीच असावा, विचार चांगला असावा. साहेब, आमच्या खाली स्मशानभूमी बसली, परिस्थिती अशी होती की ओढ्यातून पाणी असं जात होतं, म्हणजे तिथं इतकी परिस्थिती होती की कमीत कमी अर्धा ते पाऊण एकर रान. त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी दुबीघाट वगैरे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच असतील, सर्वांनीच चांगल्या पद्धतीने काम केलं आणि पूर्ण स्मशानभूमी पूर्ण त्यात चांगल्या पद्धतीने करण्याचं काम केलं. त्याच्यानंतर एक राहुलदादा आमदार असताना त्यांच्याकडे त्यांनी नवीन 200 आणले होते, तर आम्ही दादाकडे गेलो, म्हणून दादा आम्हाला 200 लागते. ते आम्ही पूर्ण राहुलदादांनी पळस वडा डाकेवस्तीचा 5 किलोमीटर 200 पूर्ण उकारला. बाळासाहेब हिरवे त्यांच्या पूर्ण घरापर्यंत त्यांच्या जमिनीपर्यंत उकारला. पहिले त्या लोकांना गहू सुद्धा खायला येत नव्हती, अशी परिस्थिती त्या लोकांची होती. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.